नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोणकर. बुद्धभूमी फाउंडेशनचा जो मुद्दा आहे, तो वाद जो आहे तो अजून थांबण्याचं नाव घेत नाहीये. सरकारकडून या जागेवरती एका मोठ्या विकास प्रकल्पाची घोषणा झालेली आहे. 50 कोटीची इनिशियल प्रोव्हिजन, 1000-5000 कोटींचा प्रस्ताव. आमदार पेढे वाटतायत या सगळ्या विकास प्रकल्पाच्या नावाने. परंतु 15 तारखेला सोमवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर बुद्धभूमी फाउंडेशनचं आंदोलन होणार आहे. जर एवढा मोठा विकास प्रकल्प सरकारने जर मंजूर केला आहे, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या, तिथे बनते गौतम रत्न सुद्धा स्वतः उपस्थित होते. असं असताना असं काय नेमकं घडलेलं आहे ज्यामुळे आंदोलनाची वेळ पुन्हा एकदा येऊन ठेपलेली आहे. पंतीजी, आपलं खूप स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये. विषय खूप चिघळत चाललेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर, देशभर हा सगळा विषय गेलेला आहे. संजय शिरसाट यांच्याकडे जी बैठक झाली, त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात आणि मग त्या बैठकीनंतर सगळीकडे सोशल मीडियामध्ये एक मोठी बातमी आली की सरकारने आता प्राधिकरण स्थापन करणार, हजारो कोटींचा विकास प्रकल्प, ज्याच्यामध्ये बोधगयेची प्रतिकृती आणि इतर शाळा, कॉलेज वगैरे बरंच काय 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 सगळं केलेलं आहे. आपल्या पण निवेदनामध्ये ही सगळी मागणी आहे. आपलं समाधान झालेलं नाहीये का? यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग असा आहे, जसं आपण बैठकीमध्ये गेलो होतो की 30 तारखेला जे काय अमानवीय आणि बेकायदेशीर कार्य महापालिकेकडून, शासन प्रशासनाकडून झालेले होते, बरोबर, त्यावर आपल्याला न्याय पाहिजे होतं. कारण अन्याय झाले असताना तर त्या ठिकाणी आपण तमाम देशातले बौद्धांचा त्यांनी मोरल एक डाऊन करण्याचा हा त्यांनी प्रकार केलेला आहे. आणि बरं, तथागतांची बुद्धरूप बेकायदेशीरित्या हटवून एका विटंबनेचीच ते प्रकार बेकायदेशीर हटवणे. आपलं असं मत आहे की हा फक्त बुद्धभूमीवरचा अटॅक नाहीये, तर एकूणच जे बुद्धिझम आहे त्याला डॅमेज टीच करण्याचा प्रयत्न, असं तुमचा आरोप आहे. हो, बिलकुल. म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजालाच एक टार्गेट करून या ठिकाणी त्या लोकांनी हे कार्य घडवून आणलेलं आहे. कारण ते याचा मुळात म्हणजे मुख्य सूत्रधार श्रीकांत शिंदे. कारण श्रीकांत शिंदे त्यांना या जमिनीमधून उड्डाणपूल बनवायला त्यांचा जो मेहुणा आहे अभिषेक थोरवे, जे 450-500 कोटीचे प्रोजेक्ट त्यांना मिळालेला आहे. बरं. आणि त्यामुळे या प्रोजेक्टमुळेच मग त्यांनी ही मोठी रिस्क घेतलेली आहे. मग त्यासाठी त्यांनी काय पण करावं लागत असतील, बुद्धमूर्ती बेकायदेशीर हटवणे असतील, झाडं तोडणे असतील. आता झाडांचे कशा प्रकारे ते कत्तली केलेलं आहे बुलडोजर लावून, आपण पाहिलेलं आहे बऱ्याच. आता पण ते वृक्षतोड करण्यापूर्वीची जी एक आवश्यक लिगल प्रक्रिया असते ती काही झालेली नाहीये. ते वृक्ष प्राधिकरणाची परवानगी वगैरे काही झाली. वृक्ष तर आपण पुनर्स्थापन सुद्धा करू शकलो असतो, आहे का नाही? अशा प्रकारे क्रूरपणे बुलडोजर लावून एकदम तोडून बुडासहित काढून फेकून देणे म्हणजे हा कोणता नियमात आहे? आणि त्यानंतर जसे आपले बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव, विजयस्तंभ प्रतिकृती हे बुलडोजर लावून तोडून टाकलेलं आहे. कारण त्यांना कोणत्याही भीती नाही, कोणत्याही कायद्याला अनुसरून त्यांना काम करायचं नव्हतं. कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, प्रतिष्ठा आहे, पैसे आहे, त्याच्या जोरावर आपण सर्व गोष्टी करून. आपलं म्हणणं आहे की प्रोसेस ऑफ लॉचं पालनच झालेलं नाही. बिलकुल नाही, या प्रोजेक्ट मध्ये कुठेच झालेलं नाही. बिलकुल. आणि तुमच्याबरोबर जो इनजस्टिस झालेला आहे तो याचमुळे झालेला आहे की प्रोसेस ऑफ लॉचं पालन झालेलं. जर लॉचं पालन झालं असतं तर कदाचित तुम्हाला न्याय मिळाला असता. बिलकुल. पण ही सगळी कायद्याच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन मनमानी झालेली असा आपला आरोप आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती तिथे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे जेव्हा बैठक झाली, तर ही जी मनमानी आणि भंतेजींबरोबर झालेलं गैरवर्तन, किंवा तुम्ही म्हणताय की हा बौद्ध समाजावरचा एक अटॅक आहे, त्याच्याबद्दल काही चर्चा झाली तिथे? त्याबद्दलच आम्ही त्या ठिकाणी जाऊन ह्या गोष्टी आम्ही तिथे प्रस्तुत करीत होतो. काय मुद्दे 30 तारखेचा मुद्दे असतील, बुद्धभूमी फाउंडेशनचाही काय अडीअडचण असतील, मुद्देसूद आपण घेऊन गेलो. परंतु आम्हाला तिथे वारंवार रोखण्यात आलं. बोलू दिलं नाही तुम्हाला? बोलू दिलं नाही म्हणजे आम्ही बोलत असताना ते इंटरप्ट करून त्यांनीच काहीतरी तिथे नियोजन अगोदरपासून घेऊन येऊन तिथे त्या ठिकाणी
अशा प्रकारे अरे आम्ही म्हणलं अगोदर आमचा जो प्रश्न आहे त्याबद्दल आपण आपल्या समोर प्रस्तुत करू, सांगू, त्यावर आपण निर्णय घ्याल, त्यानंतर आपल्याकडील काय विषय असतील त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. बरोबर. तर शेवटी त्यांनी त्यांचा जो अशा प्रकारे एकतर जो हा प्रथम म्हणजे फर्स्ट पार्ट आहे की 30 तारखेचा विषय किंवा बुद्धभूमीचा विषयावर त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाही. त्यानंतर त्यांच्याकडून जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावाला सुद्धा अनुसरून आम्ही त्या ठिकाणी बोललो की अशा जर समाजासाठी धम्मासाठी मोठ्या स्वरूपात अशा असेल तर आपण आपली जमीन भूमी मोठी आहे, 32 एकर आहे. बरोबर. आणि या ठिकाणी मग आपण 1000 कोटी सँक्शन करून त्याचा अधिसूचना, अध्यादेश, GR आणि त्यामध्ये शासनातील लोक आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पार्टमध्ये बुद्धभूमी फाउंडेशन आणि त्यानंतर आणखीन 101 लोकांचाही जे प्राधिकरण बनणार. बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये इतक्या वर्षापासून कार्यरत असलेले आमचे निष्ठावान लोक भरपूर आहेत, पुष्कळ आहेत. त्यामधून आपण 100 लोकांचा त्या प्राधिकरणामध्ये आपण इन्क्लूड करू आणि लवकरात लवकर मग अशा काय गोष्टी आपल्या खरोखर मनामध्ये असेल तर त्यालाही आपण समर्थन देऊ, दुजोरा देऊ, त्या दिशेने तरी आपण काम करू. बरोबर आहे. आणि या गोष्टी मग आपण त्या ठिकाणी बोलल्यानंतर तर त्या दृष्टीने त्यांनी कोणतेही त्यानंतर पेपर वर्क आता जे आपल्याकडे हे आलेलं आहे इतिवृत्त, त्या इतिवृत्तामध्ये आमच्या जो विषय मागण्या आहेत त्या इतिवृत्तामध्ये अशा प्रकारे इन्क्लूड केलं म्हणजे ते प्रलंबित ठेवण्यासारखं, म्हणजे काय उचित कारवाई होईल, तपासून कारवाई होईल. जसं एक शासनातील गुन्हे दाखल झालेली आहे त्याचा उल्लेख दिसत नाही इतिवृत्तामध्ये, तो विषय त्यांनी घेतला नाही का? नाही, तो विषय गुन्हे मागे घेतले पाहिजेत अशी पण तुमची एक मागणी होती. आणि आयुक्त आणि इतर जे लोकांविरुद्ध त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तर त्याच्यावर काही दिसत नाहीये त्या इतिवृत्तामध्ये. हा, आमच्यावर एका बाजूने ते बोलतात आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धम्मक्षेत्र बनवू आणि दुसऱ्या बाजूने ते गुन्हेही दाखल करतात, भंतेजींवर दाखल आणि जे साधक आहेत अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळी त्यांची भूमिका एकंदरीत चालू आहे. म्हणजे एका प्रकारे यातून दिसून येते की ते स्थिर नाही आहेत, म्हणजे कशा प्रकारे कोणत्या मार्गाने त्यांना जायचं आहे ते वेगवेगळे असे मार्ग अवलंबत आहेत आणि म्हणजे डाव करत आहेत. असं कशा प्रकारे फसवायचं आहे, फसवणूक करून बुद्धभूमी असतील, बुद्धभूमी ते जे साधक आहेत, उपासक आहेत, सदस्य आहेत, त्यामुळे त्यांनी त्यावेळी काही प्राधिकरण वगैरे त्यालाही आम्ही समर्थन दिले. ठीक आहे, आम्ही तुम्हाला बुद्धभूमीत आमचे निष्ठावान लोक देऊ. समर्थन आहे. हा, आम्ही आमच्या बुद्धभूमीतले आम्ही निष्ठावान लोक देऊ. मग त्यामध्ये प्राधिकरणामध्ये जसं शासनातील लोक असतील, दुसरे पार्टमध्ये बुद्धभूमी, त्यानंतर त्यामध्ये साधक असतील, अशा पद्धतीने. परंतु आम्ही बोललो की तुम्ही ते अधिकृत अधिसूचना, अधिकृत अध्यादेश, GR वगैरे काढून आम्हाला दाखवा. आपल्याला याच्यामध्ये अशी भीती नाही वाटत की प्राधिकरणाची जी संकल्पना पुढे आणण्यात आलेली आहे, ज्याच्यामधून या प्रकरणातून बुद्धभूमी फाउंडेशनला पूर्णपणे बाजूला काढणं किंवा बुद्धभूमी फाउंडेशनचं अस्तित्व संपवून टाकणं, अशी भीती नाही वाटत ह्या प्राधिकरणाच्या आडून केलं जाईल म्हणून? जर त्यांनी 1000 कोटी सँक्शन करून आणि या ठिकाणी जागतिक बुद्धरूप आणि महाबोधी महाविहार प्रतिकृती, सुसज्ज आपलं साधना केंद्र आणि शिक्षण केंद्र होत असतील, मग बुद्धभूमीचे त्यामध्ये मालकी असेल नसेल, काही लोकांसाठी समाजासाठी एक विशाल वास्तू केंद्र होईल, त्यातच आम्हाला आनंद राहील. आम्हाला काय राहण्यासाठी एक छोटीशी कुटी इकडे राहू, मग दुसऱ्या ठिकाणी राहू, त्यात काय फारसा विशेष विषय नसणार. सरकार जे काय बोलतंय ते प्रत्यक्षात जर उभं राहिलं, प्रत्यक्षात व्हायला पाहिजे, तुमची काहीच तक्रार नाही. आता त्यांनी हे फक्त आश्वासन, आता हे आश्वासन सुद्धा अधिकृत शासकीय कागदोपत्री आश्वासन, मीडिया, ग्राफिक्स, फोटो, सोशल, अशा या गोष्टीचा काय अर्थ आहे काय? मग आपल्याला काय वाटतंय की हा वेळकाढूपणा आहे, प्रपोगंडा जो करताय? बिलकुल, वेळ मारून न्यायचे काम आणि प्रपोगंडा आहे. अच्छा, म्हणजे पुलाचं काम जे आता अडतंय या सगळ्या वादामध्ये, ते कसंही करून कम्प्लीट करून घ्यायचं, आश्वासनं द्यायची. संशय आहे तुम्हाला सरकारवरती की जे काही सरकार बोलतंय ते करणार नाही? हा, संशय म्हणजे आता काल आम्ही आमच्या मीटिंग मध्ये भीमा कोरेगाव जमिनी संदर्भात जे प्रकरण हाताळत आहेत आमचे उपासक दादाभाऊ अभंग, त्यांनी एक उदाहरण सांगितलं आम्हाला. म्हणजे समाज कल्याण मंत्री
प्रत्यक्ष संजयजी शिरसाट त्यांनी बऱ्याच ठिकाणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात आपल्या डेव्हलपमेंट विकासासाठी 100 कोटी रुपये म्हणे आम्ही मंजूर करू, 100 कोटी रुपये आपण देऊ. आणि अशा वेळोवेळी बऱ्याच वेळ एकाच वेळ त्यांनी त्या संदर्भात लेटर सुद्धा इश्यू केलं म्हणे. अच्छा. आणि तेव्हा त्या 100 कोटी मधून 1 रुपये सुद्धा नाही मिळाल्याने, प्रत्यक्षात नाही दिल्या गेल्याने मग दादाभाऊ त्यांनी शेवटी तिथे पहिला अर्ज वर केला. त्यानंतर मग माहितीचा अधिकाराखालून सुद्धा माहिती मिळाली आणि ते सांगतात त्यांच्याकडे रिप्लाय आलेला आहे. रिप्लाय मध्ये असं सांगितलेलं आहे काय मंत्री महोदयांनी कुठेही अशा प्रकारे काय सांगितलेलं नाही आहे, कोणतंही लेटर इश्यू केलेलं नाही आहे किंवा कुठेही अशा स्वरूपाचे आश्वासन दिलेलं नाही आहे. म्हणून या ठिकाणी शासकीय अभिलेखामध्ये ते 100 कोटी बद्दल कोणताही या ठिकाणी उल्लेख नाही आहे, नमूद नाही आहे, माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. साधारणपणे जमिनीचा मुद्दा हा महसूलशी संबंधित आहे, MMRDA चा मुद्दा नगर विकासशी संबंधित आहे. ही मीटिंग सामाजिक न्याय मंत्र्यांकडे घेण्याचा काय उद्देश असू शकतो, तुम्हाला काय वाटतं? ते आता समाज कल्याण मंत्री मुद्दा जमिनीच्या विवादाचा संजयजी शिरसाट म्हणजे एकनाथजी शिंदे आणि श्रीकांतजी शिंदे त्यांचे ते कार्यकर्ते आहेत. तर त्यांना जसे निर्देश देईल मीटिंग घ्या ते घेतले. पण ह्याच्यामध्ये असं नाही वाटत तुम्हाला ह्या पूर्ण विवादामध्ये आता सध्याचं जे चित्र ओव्हरऑल समोर आलेलं आहे, समाज विरुद्ध समाज, तुमची लढाई सुरू झाली होती यंत्रणांच्या विरोधात, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, MMRDA, काही पॉलिटिकल लोक, खासदार श्रीकांत शिंदेसारखे, पण आत्ताचं जे वर्तमान चित्र आहे ते समाज विरुद्ध समाज अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. तुम्हाला अपेक्षित होतं असं काही होईल किंवा काय काय तुमच्या भावना आहेत आता असं चित्र आल्यानंतर समाजच विरोधात उभा राहिलेला आहे, काय वाटतं? अपेक्षित नाही, मी तर 20 वर्षापूर्वीही पासून या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे. आता हे जे लोक 10-12 लोक कधी मीडिया मध्ये येऊन कधी सभा घेऊन अशा गोष्टी करीत आहे, तर त्यापैकी काही जणांनी 20 वर्षापूर्वी या बुद्धभूमीला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणजे बिल्डरच्या ताब्यात देण्यासाठी अशोक भांजी जोशी नावाचा बिल्डर त्याला या ठिकाणी घेऊन येऊन ह्या जमीन दाखवून आणि मला बोलू छोटीशी विहार बांधून देईल हा बिल्डर असा प्रयत्न पूर्वी झालेले. तर ह्या आता जे कार्यकर्ते नेते आपण सोशल मीडियामध्ये पाहत आहोत आणि त्यानंतर 7-8 वर्ष त्यापैकी एका कार्यकर्त्याने मला खूप त्रास दिले काय पूर्ण बुद्धभूमीच उद्ध्वस्त करायला त्या ठिकाणी त्यांनी मागे लागले होते. आणि त्यानंतर आता पाहतो 3 वर्ष अगोदर 2023ला जेव्हा रेल्वे 31 गुंठे जमीन घेईल, मग पोलीस फौजफाटा आणून मग पोलिसांसोबत आले कोण, ह्यापैकीच मातब्बर नेते पोलिसांसोबत येऊन मग त्यापैकी त्यांनी काय 2-3 कार्यकर्ते पण घेऊन आले, जे कार्यकर्ते आता तरुण कार्यकर्ते सोशल मीडियामध्ये आपण पाहतो आहे स्टेटमेंट देताना विरोध करताना. एकतर प्रतिष्ठित आपले हे वयोवृद्ध नेते आणि तरुण नेते येऊन काय केलं, आम्ही इकडे बसून मिटिंग करतो, 2023 ची गोष्ट आहे, पोलिसांसोबत SCP सिनियर PI आम्ही ते टेबल लावून बसतो विहारामध्ये आणि हे लोक बाकी 2-4 पोलीस घेऊन इकडून अशी निघून गेले रेल्वे लाईनकडे मूर्ती काढायला. हो, मूर्ती काढायला गेलेत आणि त्यापैकी जे तरुण कार्यकर्ता त्यांना स्तूपावर चढून दिले आणि चढून म्हणजे आम्ही समाज बांधव मूर्ती काढत आहे आणि या ठिकाणी भंतेजी आहे, ट्रस्ट आहे, एंटिटी आहे, मग त्यांचा काय सहमती आहे काय, तिथे भिक्खू संघ आहे काय, तुम्ही परस्पर येऊन त्या ठिकाणी 2023ला आणि कार्यकर्ते तिथे वरती पाठवून खाली कोणाला सांगा रे फोटो काढ म्हणजे आम्ही मूर्ती काढतो समाज बांधव प्रूफ पण ठेवायला त्यांना. तर अशा पद्धतीने तेव्हा केलं. आता 2025ला काय केलं, अजून ठेकेदाराने परत पोलीस फौजफाटा आणून जो अभिषेक थोरवे 13 मे 2023ला त्या दिवशी सुद्धा ह्याच नेते मंडळींनी ठेकेदार जमीन हे अगोदर फोर्सफुली बेकायदेशीर ताब्यात घेतल्यानंतर 13 ऑगस्टला त्यांना भूमिपूजन करून दिले. हेच लोक जे आता सोशल याच्यावर फ्लोट होत आहेत असताना आणि त्या दिवशी सुद्धा 30 तारखेला सुद्धा काय फोटो आम्हाला बॅनरवर दिसले, काय सोशल मीडियावर दिसले, बुद्ध रूपाला हात जोडून उभे आहेत आणि ते आम्ही एवढं भंतेजी इथे मीटिंग चर्चा करतो अधिकाऱ्यांसोबत आणि भंतेजी आहे बुद्ध रूप काढायला मग काय धम्मविधी असतील भिक्खू संघ आम्ही करू, मग हे हात जोडून फोटो काढले,
याच्यातून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे हे लोक कोण आहे. म्हणजे बरं. मूर्ती बुद्धरूप काढायला, बेकायदेशीर निष्कासित करायला हेच नेते मंडळी तिथे हात जोडून मूर्ती काढत आहे. आमची काही संमती नसताना, आमची हरकत असताना, ही बेकायदेशीर प्रक्रिया आम्ही त्यांना सिद्ध करून देत असतानाही, तर हे जे 8-10 लोक जे पूर्वीपासून बुद्धभूमीच नाही, त्यांचे रेकॉर्ड खूपच खराब आहे, लोक त्यांना चांगल्यापैकी ओळखतात, तर त्यांना जर आपण समाज म्हणून आपण गृहीत धरले तर त्याबद्दल मी काही नाही सांगू शकत. आपलं म्हणणं आहे की ते समाजाचे प्रामाणिक रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये. ते समाजातलेच नाहीये, त्यांना तर निष्कासित केलं पाहिजे. समाजाने मिटिंग घेऊन त्यांना हद्दपार केलं पाहिजे. एक महत्वाचा विषय आहे की जेव्हा याची व्हिडिओ बघायला मिळतात तर आपल्याला त्या जो प्रस्तावित ब्रिज आहे ज्याचं काम सुरू आहे त्याचे अनेक पोल्स पिलर्स तिथे उभे राहिलेले दिसतात. त्यामुळे लोक हा प्रश्न विचारतात, एवढे पोल्स आणि पिलर्स उभे राहीपर्यंत हे काय करत होते आणि अचानक विवाद का झाला, तर काय मुद्दा येतो नेमका? अचानक विवाद नाही, पोल ते अगोदर जमीन ताब्यात घेताना त्यांनी 400-500 पोलीस आणले, 25 ठिकाणी पोलीस बंदोबस्त. माझ्याकडे हा सर्व कागदपत्र आहे आणि आमचे 25 ठिकाणी एका 25व्या ठिकाण काय आहे, बाल भंतेजी यांच्या मागे 9 पोलीस लावले. आणि इकडे यायच्या अगोदर उल्हासनगरचे आमचे नवीन गायकवाड, नंदिनीताई साळवे त्यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 2025 ची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी याच्यापूर्वी पण संघर्ष झालेला आहे अशा. संघर्ष 13 ऑगस्ट 2025 लोकांना अगोदर घेऊन ताब्यात घेऊन मग दहशतीचे एक वातावरण तयार केले. मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणि हेच आमचे समाजकंटक लोक भूमिपूजन त्यांना. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना बऱ्याच हरकत घेऊन सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात आमच्याकडे नाही म्हटलं तर जवळजवळ 500 पत्रव्यवहार आम्ही वेळोवेळी प्रत्यक्ष त्याच दिवशी आम्ही हरकत घेतली, लेखी स्वरूपात सुद्धा प्रत्यक्षात सुद्धा. आता आम्ही भिक्कू, आम्ही त्यांच्यासोबत काय बाकी किती युद्ध करू, युद्ध तर नाही करू शकतो हाणामारी. आता त्यांनी पूर्ण सिस्टीम आणून जेसीबी डंपर आणून आणि शेती नष्ट केलीत आणि आमच्या समोरच जिवंत शेती त्या ऑगस्ट 2025 दरम्यान. आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना थांबवत 3 कॉलम आम्ही थांबवून ठेवले. अच्छा, थांबवले होते. 3 कॉलम अजून 3 कॉलम नाही. 3 कॉलम साठी आता त्यांनी 30 तारखेनंतर काय केले, आता आरेखनाबद्दल रूट बद्दल आता यामध्ये असेसमेंट नव्याने चालू असल्याने ते 3 पोल थांबून सुद्धा आहे. म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं नाही अशातला भाग बिलकुल रेल्वेने नाही. जी जागा एक्वायर केलेली आहे बुद्धभूमीच्या ताब्यातली रेल्वेने, तर त्याचं कल्याण डोंबिवलीला जी काही नुकसान भरपाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळाली, तर त्या नुकसान भरपाईवरती सुद्धा आपण क्लेम केलेला आहे. एक सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आपण त्याचे 7/12 धारक नाहीये, 7/12 आपलं नाव नाही, आपण जमीन मालक नाही, तर नुकसान भरपाईचा क्लेम करता येतो जमीन मालक नसताना? बघा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणून एक कायदा आहे, त्यामध्ये भरपूर सेक्शन्स आहे. सेक्शन 110 आहे आणि अन्य सेक्शन्स आहेत. परत त्यानंतर त्यामध्ये काय प्रायमरी फेसी कोण आहे तोच मालक, हा एक भाग त्या ठिकाणी आहे. आणि आपण या ठिकाणी असं नाही का 2-4 वर्षापूर्वी आलो बसलो एन्क्रोचमेंट केलं, हा आमचा 80-81 पासून तर रेकॉर्डवर आहे. कोणताही सरकारी आपण रेकॉर्ड सांगा, तलाठी कार्यालय असतील, तलाठी रेकॉर्ड, तर या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनचा हा दीर्घकालीन स्थिर ताबा झालेला आहे, लॉंग टाइम सेटल पोझिशन. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतंय, 2013ला नव्याने आता भूसंपादन कायदा पारित झालेला आहे. हो, आणि या भूसंपादन कायद्यामध्ये जे कब्जेदार आहेत, वहिवाटदार आहेत, जो काय त्या ठिकाणी वास्तव्य करतो, काय झाडं लावलेला आहे, झाडं नाही गवत सुद्धा लावलेलं असतील, त्या गवतालाही या कायद्यामध्ये राईट दिलेला आहे. या गवताचाही पुनर्वसन करायचं आहे. बरं, अशा पद्धतीने हा कायदा खूप सुंदर कायदा, म्हणजे गोर गरीब शोषित सर्वांना या कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे. आणि अर्बन लँड मध्ये तर कोणी 3 वर्षापासून राहत आहे. एनी लँड म्हटलं की कोणाचाही जमीन असले, तो सरकारचे असतील, महापालिकेचे असतील, प्राईम मिनिस्टरचे असतील, कोणी खासगी असतील. आणि त्यानंतर इंटरेस्टेड पर्सन म्हणून आहे, इंटरेस्टेड आपलं अफेक्टेड एंटिटी आहे. अशा पद्धतीने जो भूसंपादन कायदा 2013 मध्ये बुद्धभूमी फाउंडेशन आज रोजी 100% पात्र झालेले आहेत मोबदला प्राप्त करण्यासाठी. जो मागितलेला तो कायदेशीर आहे.
ही जी जमीन आहे आपल्या कब्जातली बुद्धभूमी फाउंडेशनच्या, ती खाजगी मालकांची आहे की जमीन मालकांची आहे की ती शासकीय जमीन आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची, नेमकी परिस्थिती काय आहे जमिनीवर? हा, खूप पूर्वी जसं ब्रिटिश काळामध्ये काय खासगी लोकांनी नाव एंट्री करून पूर्ण आमचे अशोकनगर बुद्ध आणि बुद्धभूमी फाउंडेशन परिसर तर ते लोक जागेवर राहिले नाही. इकडे तर कधी झालं नाही, ते अन्य अन्य ठिकाणी राहत असतील पूर्वी ब्रिटिश काळात, आणि ते लोक स्थलांतरित झाले आणि कुणी आता राहिले तरी काय होतं, इतक्या वर्षापासून त्या लोकांचा या ठिकाणी वावर वहिवाट शेती पीक मशागत काहीच नसल्याने काही नाहीये, तर कायद्यानुसार त्यांचे जे मालकी म्हणा त्यांचे अधिकार ते संपुष्टात आलेले असतात. आणि म्हणजे हे इंडियन लिमिटेशन ऍक्ट मध्ये याबद्दल नमूद आहे, जे 1963 चे कायदा आहे. तर त्यांनी बऱ्याच वर्षापासून नाही आल्याने त्यांचे ऑटोमॅटिक अधिकार या ठिकाणी मालकी संपुष्टात आलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये मग 2008 ला 10, 11, 13, 14 ला महानगरपालिकेने काय असं अपात्र आणि बोगस लोक तयार करून त्यांना वितरित हक्क प्रदान करून अपात्र म्हणजे त्रयस्थ लोकांना असं सांगू आपण तिरहित लोकांना TDR देऊन महानगरपालिकेने बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने त्यांचे नाव म्हणजे महापालिकेचे नाव 7/12 नोंद करून घेतलेलं आहे. आणि आपलं म्हणणं आहे की ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी TDR ची प्रक्रिया राबवली ती बेकायदेशीर आहे. बिलकुल बेकायदेशीर. 7/12 नाव नोंदवणं बेकायदेशीर आहे. आपल्या हे जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये ही मागणी आहे या चौकशीची TDRच्या प्रकरणाची? बिलकुल आहे. TDR चौकशी आणि महापालिकेची खोटी नोंदी कमी करण्याबाबत आणि या संदर्भात आमच्या 2025 ला कोर्ट ऑर्डर सुद्धा आम्हाला मिळालेले आहे. कारण 2012 ला महापालिकेने आमच्या विरोधात एक FIR करून केस दाखल करून ठेवलं होतं कल्याण कोर्टामध्ये. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं आता त्या दरम्यान 12 पर्यंत खोट्या पद्धतीने बेकायदेशीरित्या 7/12 वर त्यांनी नाव एंट्री करून घेतलं होतं आणि त्या आधारे त्याचं सांगणं होतं काय आता या ठिकाणी काय होतंय, आता लोक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करतात. आता इथे महापालिकेने बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीवर अगोदर कागदोपत्री अतिक्रमण केलं, आता प्रत्यक्ष अतिक्रमण करायला बघतात. ते उलट झालेलं आहे जरा विषय. आणि परंतु आता 2012 ला मग त्यांनी हे केलं काय म्हणजे महापालिकेच्या जमिनीवर भंते गौतम रत्न बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त यांनी अतिक्रमण करून बांधकाम केलेलं आहे, विहार बुद्धमूर्ती वगैरे स्थापन केलेलं आहे. मग 2012 पासून हे प्रोसिडिंग चालत त्यांनी सर्व कागदपत्र त्यांचे फेरफार 2012 महानगरपालिका होती 7/12 हा 2012 ला काही क्षेत्रावर म्हणजे ते थोडे कारण या ठिकाणी बऱ्याच लोकांचे नाव होते 10-11 लोकांचे तर त्यामुळे कधी 3 एकरावर कधी 5 एकरावर अशा पद्धतीने होते टप्प्याटप्प्याने. मग त्यांनी आमच्या वतीने ऍडव्होकेट धम्मपाल तिडके हे केस त्यांनी सांभाळलेत आणि वेळोवेळी त्यांनी हजेरी लावून महानगरपालिकेने सादर केलेले सर्व कागदपत्र त्यांनी खोडून काढले. आणि खोडून काढल्यानंतर फायनल जजमेंट 2025 ला होऊन 2026 ला मला जानेवारी महिन्यामध्ये फायनल सर्टिफिकेट कॉपी मिळाली. आणि त्यामध्ये कसे नमूद आहे म्हणजे सार्वजनिक दस्त अभावी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी त्यांचे मालकी सिद्ध न करू शकल्याने तसेच डिसिजन तसेच मुख्य विश्वस्त म्हणून भंते गौतम रत्न थेरो यांनी बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध न झाल्याने त्यांना दोषी धरता येत नाही, त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात झालेलं आहे. श्रीकांत शिंदेच्या विरोधात तुम्ही आरोप केला की त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, पण त्यांनी पण TDRच्या चौकशीची मागणी केलेली आहे, ती कशी काय? आता त्यांच्यावरती प्रेशर आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांनी पूर्ण देशातून इव्हन दिल्लीमध्ये सुद्धा लोकांनी तिथे धरणा प्रदर्शन केलेलं आहे आणि तिथे बऱ्याच ठिकाणी संमेलनामध्ये हा बुद्धभूमीचा विषय त्या ठिकाणी लोकांनी काढलेला आहे. आणि अशा पूर्ण देशभरातून गोष्टी आल्यानंतर आणि त्यांनी प्रत्यक्ष 13 तारखेची ही लाईव्ह व्हिडिओ पूर्ण जगभरामध्ये गेलेला आहे, लोकांनी पाहिलेला आहे. तरी सुद्धा हे समाजकंटक काय सांगतात म्हणजे हे फॅब्रिकेटेड AI ने बनवलेलं आहे. आता बघा लाईव्ह व्हिडिओ AI ने बनवू शकतात म्हणजे त्यांचे तुम्ही त्यातून मग हे समाज म्हणून त्यांना तुम्ही म्हणू शकता काय? मग ते 10-12 लोक समाजातले बिलकुल नाही आहेत असं मी तरी सांगू शकतो, कारण त्यांनी वेळोवेळी इकडे
त्रास दिलेला आहे. अन्य ठिकाणी सुद्धा ते अशाच कामं करतात. भरपूर त्याचे बाबत रिपोर्टिंग आमच्याकडे येत असतात. मग आपण विषय सांगत होतो की कोणता? श्रीकांत शिंदे. हा, त्यांचा या ठिकाणी प्रत्यक्ष हा जो कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. परत रेल्वे मोबदल्याच्या दरम्यान सुद्धा जेव्हा तिथे सुद्धा फोर्सफुली बुद्धरूप काढले, डिस्पोजेस केलं आम्हाला 2023ला. आणि झाडे आमची बोधिवृक्ष अजूनही आहे, 10-12 झाडं ते आम्ही अजूनपर्यंत काढू दिले नाही. जसं या ठिकाणी कसं बुलडोजर लावून काढलेलं आहे, परंतु त्या परिसरातले आम्ही अजून काढू दिले नाही, अजून एज इट इज आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये व्यतीत होऊन आमचे एक भंतेजी ब्रह्मरत्न त्यांनी प्रांत कार्यालय समोर, कारण प्रांताकडेच ते मोबदला राशी जमा होते. त्या ठिकाणी तिथे उपोषण आमरण सुरू केल्यानंतर मग श्रीकांतजी शिंदे आम्हाला तिथे वर्षा बंगलोवर, तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना 2023ला बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी. आम्हाला सांगितलं का भंतेजी म्हणे हे छोटा मोठं उपोषण वगैरे काय करताय, विषय हे माघार घ्या, तुम्हाला नुकसान भरपाई असतील किंवा बुद्धभूमी फाउंडेशनचं अन्य विकास कार्य असतील, आपण सर्व करू, मोठं कार्य करू. तर हे असे खोटनाटं आश्वासन आहे. 2023ला पण झालेलं आहे. हो, आश्वासन देऊन तुम्हाला वर्षा बंगलोवर आम्हाला बोलवलं, म्हणून आम्ही त्यांचं आश्वासनावर आहे ना बिलकुल भरोसाच उडालेला आहे. उद्या आपलं आंदोलन आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर. आपण खासदार श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये उघडपणे बोलतात, त्यांच्यावरती आरोप करतात. त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत, नगर विकास मंत्री आहेत, सत्ता त्यांची आहे. आपलं म्हणणं आहे की बौद्ध समाजावरती हा सगळा अटॅक आहे. सत्ता तुमच्या पूर्णपणे विरोधात असताना तुम्ही आता पुन्हा जे उद्या आंदोलन करत आहात, काय वाटतं, तुमच्या हाताला काय लागेल? एकतर आम्हाला काय या गोष्टीमध्ये काही आनंद नाही आहे. आम्ही 4 वर्षापासून त्यांना सहन करत गेलो. त्या रेल्वे मोबदला हे पासून, अतिक्रमणापासून सुद्धा शेवटी ते आमचे परत उड्डाणपुलासाठी सुद्धा ताब्यात घेऊन आता परत 30 तारखेला कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि शेवटी आमच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने म्हणजे आम्ही एक बौद्ध भिक्खू तथागतांचा शांततेचा मार्गाने आम्ही चालतो, मध्यम मार्गाने चालतो. आणि त्यामुळे आमची हे आंदोलन सुद्धा आता शांततेच्याच मार्गाने चालणार आहेत. आम्ही पूर्ण जनतेला आव्हान केलेलं आहे. पोलिसांनाही आम्ही लेखी स्वरूपात दिलेलं आहे. आपण तिथे व्हिडिओग्राफी, आपण कॅमेरा त्या ठिकाणी, गुप्त यंत्रणाही आपण ठेवावे. जर अशा कोणी उपद्रवी असतील त्यांना आपण ताब्यात घेऊन जो काही नियमानुसार कारवाई असतील आपण ते करायचं आहे. आणि आपल्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक म्हणजे आपण किती अन्याय सहन करू, 1, 2, 3 कित्येक वर्षापासून. त्या अगोदरच्या अन्य बऱ्याच गोष्टी होऊन गेले ते वेगळे. तर आता त्यांच्याकडे सर्व हे डिसिजन पॉवर असून सुद्धा, यांच्याकडे सर्व यंत्रणा असून सुद्धा जाणून बुजून पहिलं आपल्या भूमीला, या पवित्र बुद्ध भूमीला द्विखंडित केलं. म्हणजे जे उपासक येतात, साधक येतात, ते किती दुःखी होतात आणि व्यथित होतात. अशा परिस्थितीमध्ये वारंवार हे अन्याय सहन करता 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 मग आता कोणताही पर्याय नसल्याने हे आम्ही धरणं, आंदोलन आणि महामोर्चा हॉलमध्ये अशा गोष्टी आम्ही पुकारलेल्या आहेत. म्हणजे अन्यायातून न्याय कुठे ना कुठे आपल्याला बुद्धभूमीला असो किंवा समाजाला पाहिजेच असणार आहे. आज सकाळी पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी भेट घेऊन गेले. त्यांनाही बोललो की आम्हाला यामध्ये बिलकुल स्वारस्य नाही आहे किंवा आनंद नाही आहे. आम्ही काय एकदम खुशीने आनंद उत्सव करून हा काय धरणं, आंदोलन, मोर्चा करायला नाही निघत आहोत. पर्याय नसल्या कारणाने आम्ही या गोष्टी करत आहोत. तर यातून आमच्या जे 30 तारखेला घडलेले जे घटना आहेत त्यातून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणजे आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, त्यांच्यावर म्हणजे गुन्हा त्यांनी आमच्यावर, आम्ही काहीच आमच्या जमीन कब्जा करताना आम्ही एकतर कब्जा करायचा त्यांनी प्रयत्न करून तोडफोड केले, तरी सुद्धा आमच्यावर त्यांनी FIR नोंदवलेला आहे. आणि त्या लोकांनी बेकायदेशीर कारभार करून सुद्धा त्यांच्या विरोधात कोणतेही FIR आमच्याकडून घेतले जात नाही. त्यामुळे गुन्हा नोंद करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. आणि त्या दिवशी या थोरवे ठेकेदार बिल्डरकडून जे काही खासगी लोक होते 60-70 ड्रोन कॅमेरा त्यांनी चालवलेले आहेत, आम्ही पाहिले. त्या ड्रोनच्या आधारे त्या लोकांना चिन्हित करून त्यांचाही वर योग्य कायद्यानुसार हे व्हायला पाहिजे, गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांचाही अटक आहे, जेणेकरून म्हणजे एक लोकांना, बौद्ध, गोर, गरीब, दलित, त्यांना एक संदेश जाईल देशामध्ये का या ठिकाणी कल्याणमध्ये
जे प्रस्थापित आहे, जे शासन प्रशासन आहे, त्यांनी न्याय केलेला आहे. त्यांनी जर यामध्ये लक्ष नाही दिले तर हे होईल, म्हणजे देशामध्ये एक जो चुकीचा एक कल्याणबद्दल ऑलरेडी गेलेला आहे. कल्याणमध्ये तथागतांची विटंबना आणि बुलडोजर लावून झाडांची कत्तली, बौद्ध तोडफोड, तर यातून थोडंफार तरी एक डॅमेज कंट्रोल ते करू शकतात. आणि त्यांच्याच प्रत्यक्ष देखरेखीमध्ये त्यांचाच मुख्य एक धार आपण त्यांना म्हणू शकतो, म्हणजे जे श्रीकांतजी शिंदे, त्यांचेच म्हणजे सर्व इशाऱ्यावरून ह्या सर्व गोष्टी चालत आलेल्या आहेत 3-4 वर्षापासून. तर त्यामुळे इतके जबाबदार पदावर ते असून त्यांनी त्यांच्या हातून जर असे कृत्य घडत असतील, म्हणून त्यांनी या पदावर राहण्याची सुद्धा त्यांना नैतिक अधिकार काय आता उरलेले नाही आहे. त्यामुळे तमाम 5 तारखेला आपण येथे किती हजारो लोकांची मिटिंग झालेली आहे. त्यावेळी सुद्धा सर्वांनी एकमताने ठराव केलेला आहे, खासदार श्रीकांत शिंदे त्यांनी जर आम्हाला न्याय नाही देऊ शकत, त्यांच्या हातून जर असे दुष्कृत्य घडत असतील, अन्याय ची भूमिका ते घेत असतील आणि धम्मकेंद्रावर अशा प्रकारे हल्ले होत असतील, मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तमाम बौद्धांनी त्यांची जाहीर माफी मागून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असेही आम्ही एक मागणी आंदोलनाची आहे. हे होते म्हणते गौतम रत्न, बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या विवादामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही तांत्रिक मुद्दे सुद्धा होते, ते सुद्धा अगदी लिगल प्रोव्हिजन सहित भंतेजींनी स्पष्ट केलेले आहेत. या सगळ्यावरती त्यांचा जो मुख्य रोख आहे की ह्या सगळ्या पाठीमागचं जे काही विवाद चालू आहे याचा मुख्य सूत्रधार खासदार श्रीकांत शिंदेच आहेत. याच्यावरती भंतेजी आज सुद्धा ठाम आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे पुलाचं काम करते त्याच्यावर त्यांनी ज्या जागेत करते, तर महानगरपालिकेचा दावा आहे की ही जागा आमची आहे, आम्ही 7/12 आमचं नाव आहे, आम्ही मालक आहोत. पण त्या सगळ्या 7/12वरती नाव घेण्याची प्रक्रिया, TDRची प्रक्रिया, याच्यामध्ये मोठा घोळ आहे. बेकायदेशीर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी भंतेजी यांनी केलेली आहे. एकूणच हा संघर्ष हा सत्तेविरोधातला संघर्ष आहे. सत्तेचा बौद्ध समाजावरती हा उघड हल्ला आहे असा गंभीर आरोप सुद्धा भंतेजींनी केलेला आहे. 15 तारखेपासून जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू होतंय, हे आंदोलन नेमकं कुठल्या दिशेने जाणार आहे, मंत्रालय पातळीवरती हाताळला गेलेला विषय आता महानगरपालिका पातळीवरती कशा पद्धतीने हाताळला जाणार आहे आणि या सगळ्या विवादाची तड नेमकी काय निघणार आहे हे आता बघणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे.